हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला, आपले गणपती बाप्पा येतात ते त्यांच्या आवडतीचे मोदक तर झालेच पाहिजेत. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने, नाही खोबरं किसायचं किंवा नाही खाऊन घ्यायचं, अगदी सोपी पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे पाहू शकता मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने खोबरं कट करून घ्या. आज आपण एकदा सोप्या पद्धतीने झटपट असे तळणीतले मोदक पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण पहा. तर चला, इथे मी सगळं खोबरं कट करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर इथे पाहू शकता मी सगळं खोबरं कट करून घेतलेलं आहे. तर खोबरं एका साईडला ठेवून देऊया. इथे मी एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरला थोडासा फिरवून घ्या. तर 1.5 वाटी गव्हाचं पीठ, त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी रवा लागलेला आहे. रवा घातला की त्यामध्ये आपल्याला 3 चमचे कडक तेल घालायचं आहे, म्हणजे तेलाचं मोहन घालायचं आहे आपल्याला. तर इथे मी 3 चमच्यांचा वापर केलेला आहे. तर थोडंसं गरम असल्यामुळे आधी आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चमच्याने मिक्स केल्यानंतर चमचा एका साईडला ठेवून देऊया आणि हाताने आपल्याला कणिक मळून घ्यायचे. थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला ह्याची घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त घट्ट करू नका किंवा खूप जास्त पातळसुद्धा करू नका. तर चला, इथे मी कणिक मळून घेते. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे पाहू शकता मी कणिक मळून घेतलेली आहे. छान त्याचा असा गोळा तयार केलेला आहे. खूप जास्त पातळ नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही आहे. तर मळून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला 1 चमचा भरून तेल घालायचं आहे आणि परत ही कणिक आपल्याला एकसारखी करून घ्यायची आहे. कणिक एकसारखी केल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटात ही कणिक भिजत ठेवायची आहे. तोपर्यंत इथे आपण दुसरी तयारी करूया. तर इथे पहा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आधी विलायची पावडर केली होती. तर त्यातच आपण एक खोबरं बारीक करून घेणार आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही, मी तुम्हाला दाखवतेच कशा पद्धतीने आपल्याला खोबरं वाटायचं आहे. तर इथे पाहू शकता मी चालू बंद करून मिक्सरला एक खोबरं तयार करून घेतलेलं आहे. तो खूप जास्त बारीक नाही आहे किंवा खूप जास्त जाडसरसुद्धा नाही आहे. तर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1.5 चमचा तूप घालायचं आहे. इथे मी 1.5 चमचा तूप घालते. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा वापर केला तरी चालणार आहे. तूप गरम झाल्यानंतर आपण जो नारळ मिक्सरला फिरवून घेतला होता, आपल्याला तो नारळ घालायचा आहे आणि 2 मिनटं आपल्याला तुपावरती परतवून घ्यायचं आहे. आज मी तुम्हाला अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी मोदकाची रेसिपी दाखवणार आहे. तर मी म्हटलंच होतं तुम्हाला की व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण पहा आणि नवीन आला असेल ना, तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तुपावरती खोबरं घातल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पहा मी एका वाटीलासुद्धा कमी गूळ घेतलेला आहे. तर आपल्याला गूळ घालायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला खोबऱ्यावर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. खूप जास्त फास्ट गॅसवर करू नका. आपल्याला गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला नारळ हा परतवून घ्यायचा आहे. तर इथे मी खोबरं आणि गूळ व्यवस्थित परतवून घेते. अगदी रंग बदलेस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. पण इथे पाहू शकता रंग देखील अगदी हा सारणाला मस्त आलेला आहे. पण आपण बारीक गॅसवर परतल्यामुळे खूप जास्त कडक झाले नाही. अगदी मऊसर हे सारण आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तुम्हाला आवडतील तेवढे तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता. इथे मी काजू आणि बदाम घातलेले आहेत. तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट आवडत असतील तेवढे तुम्ही यामध्ये घालू शकता. तर ड्रायफ्रूट घातले की आपल्याला 2 मिनटं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद ठेवायचा आहे. थोडंसं सारण हे थंड झालं की त्यावरती आपल्याला विलायची पावडर घालायची आहे. गरम असताना विलायची पावडर कोणत्याही गोड पदार्थामध्ये घालायची नाही. थोडासा गोड पदार्थ थंड झाला की त्यावरती आपल्याला विलायची पावडर घालायची आहे. तर चला, ही तुम्हाला टिप्स कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर सारण थंड झालेलं आहे. तर इथे मी कणिक परत पळपटावर एकसारखी करून घेणार आहे, म्हणजे अगदी हे मोदक आपले खुसखुशीत तयार होतील. तर कणिक एकसारखी केल्यानंतर इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे. तुम्ही मोठी चपातीसुद्धा लाटून घेऊ शकता आणि त्यावरती कोणतंही डब्याचं झाकण किंवा वाटी त्याचा छाप मारायचा आणि छान त्याच्या गोलपुऱ्या करून त्याचे मोदक तुम्ही तयार करून घेऊ शकता. पण इथे मी छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि त्याच्या आपल्याला लाटल्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरून छान असे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करा, म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी फसणार नाही. थोडंसं पळपटाला आपल्याला तेल लावायचं आणि मग आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे.
खूप जास्त पातळ लाटू नका किंवा खूप जास्त जाडसुद्धा लाटू नका. तर मी तुम्हाला दाखवतेच, अगदी त्या पद्धतीने लाटून घ्या. तर कणिक आपली अगदी छान भिजलेली आहे, रवासुद्धा अगदी व्यवस्थित फुगलेला आहे, त्यामुळे आपले मोदक अगदी खुसखुशीत तयार होणार आहे. तर इथे पाहू शकता मी लाटी लाटून घेतलेली आहे. खूप जास्त पातळ नाही आहे किंवा खूप जास्त जाडसुद्धा नाही आहे. तर इथे पाहू शकता अगदी मस्त ही लाटी मी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सारण घालायचं आहे आणि मस्त असा मोदक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळे मोदक करून घेतलेले आहे. तर मोदक तयार झाले की एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे. मोदक करत असताना एका साईडला मी तेल इथं गरम करायला ठेवलं होतं. तर तेल गरम झालं की नाही ते कसं पाहिजे, थोडंसं आपल्याला पीठ घालायचं. पीठ वरती आलं की समजायचं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला मोदक सोडायचे आहेत आणि मस्त असे खरपूस गोल्डन रंगापर्यंत तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त मोठ्या गॅसवर तळू नका. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला मस्त असे खरपूस हे मोदक तळून घ्यायचे आहे. तर इथे मी सगळे मोदक तळून घेते. तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळे मोदक तळून घेतलेले आहे. तुम्हालाही माझी झटपट मोदकाची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.